नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 25वा अध्याय पाहणार आहोत. पुढचं एक पाऊल पुरेसं आहे. आपण सोयीच्या मार्गाने चालतो, सबबींमध्ये आश्रय शोधतो आणि आपण पुरेसे प्रयत्न करत आहोत असा भ्रम निर्माण करतो. पण सत्य वेगळंच आहे. आपण स्वतःला पुरेसं आव्हान देत नाही. आपण आपल्या मर्यादांच्या टोकांपर्यंत जात नाही. आपल्याकडे असलेला मर्यादित आणि क्षणभंगूर वेळ व शक्ती पूर्ण क्षमतेने वापरत नाही. तरीही आपण एखाद्या चमत्काराची वाट पाहत बसतो. कोणीतरी येऊन आपल्याला वाचवेल अशी आशा धरतो, पण कोणीही येणार नाही. आणि हीच सर्वात मुक्त करणारी गोष्ट आहे, कारण तुम्हाला वाचवण्यासाठी कोणाची गरजच नाही. भीती असो, भ्रम असो, पुढचं योग्य पाऊल उचलण्यासाठी जे आवश्यक आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे. तुम्ही असहाय नाहीत, फक्त तुमची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलत आहात. जीवनाचा संपूर्ण नकाशा कुणालाच दिला जात नाही. पुढे काय आहे हे कुणालाच माहिती नसतं. पण प्रत्येकाला एक गोष्ट दिलेली असते, पुढचं योग्य पाऊल उचलण्याची क्षमता, आणि तेवढंच पुरेसं असतं. ते पाऊल पूर्ण प्रामाणिकपणे, पूर्ण निष्ठेने उचला. जीवनाला परिपूर्णता नको असते. जीवनाला फक्त एक प्रामाणिक पाऊल हवं असतं. त्यानंतर काय होईल तो तुमचा विषय नाही. सत्य त्यालाच उलगडतं जो कोणत्याही हमीशिवाय त्याच्या दिशेने चालायला तयार असतो. आपली ध्येय विसरा. बहुतेक वेळा ती अहंकाराने निर्माण केलेली इच्छा असते. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, या क्षणी योग्य कृती कोणती? तोच तुमचा दिशादर्शक असू द्या. तुम्हाला अधिक वेळ नको, अधिक साधनं नको, तुम्हाला अधिक प्रामाणिकपणाची गरज आहे. पुढचं योग्य पाऊल उचला. तुमच्या मुक्तीची सुरुवात तिथूनच होते. पुढे काय होईल आपण आधी सांगितलं आहे. तो प्रश्न विचारणं हे आपलं काम नाही. जर तुम्हाला हा कंटेंट महत्त्वाचा वाटत असेल, तुमच्या उपयोगी येत असेल, तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. या ट्रूथ विदाऊट एपॉलॉजी या पुस्तकामध्ये 180 चॅप्टर्स आहेत. तर ते सगळे मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.